नमस्कार, मी अमोल जाधव. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे काय म्हणत आहेत ते आपण इथे बघूया. तर तुम्ही पाहू शकता, मुंबईत जे काही दिनांक आहे 17, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-के-वाय-सी करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत होता. आता त्याची मुदत वाढून 31 डिसेंबर 2025 करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांक, OTP प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-के-वाय-सी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशांनी आता स्वतःची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांचे सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहणार आहे. या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, याकरिता ई-के-वाय-सी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थ्यांनी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.